आज गिरिजाजींनी सांगितलेला किस्सा ऐकून मलाही माझ्या कॉलेजच्या दिवसातला एक प्रसंग आठवला. मी कॉलेजला निघाले होते. बरोबर माझ्या 2 मैत्रिणी पण होत्या. प्लॅटफॉर्मवर गेले तर खूप गर्दी होती. एक ट्रेन आली, ती फास्ट होती, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात चढलो नाही. ती ट्रेन निघून गेल्यावर माझी एक मैत्रीण म्हणाली, "अगो लता, तुझं एक कानातलं दिसत नाही आहे." ताबडतोब माझा कानाकडे हात गेला आणि डोळ्यासमोर माझ्या बाबांची रागवलेली मूर्ती उभी राहिली. मी फक्त रडायचीच बाकी होते. पण मग विचार केला, कदाचित रस्त्यावर पडलं असेल तर, म्हणून पुन्हा घराकडे चालत निघाले. पण रस्त्यावर काही कानातलं मिळालं नाही. मग घरी गेले आणि रडतच आईला ही गोष्ट सांगितली. आईने पटकन पोटाशी घेतलं आणि म्हणाले, "कशाला रडतेयस? घेता येईल दुसरं कानातलं. आणि हे बघ, मी घरी शोधीनच, पण तू घरी थांबू नकोस, कारण नाहीतर याच्यावरच विचार करशील. तू असं कर, कॉलेजला जा." आईचं म्हणणं ऐकून मी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आले. ट्रेन यायला 2-3 मिनटं होती. बरोबरही कोणीच नव्हतं. असंच खाली ट्रॅकवर लक्ष गेलं आणि काहीतरी चमकताना दिसलं. म्हणून पटकन ट्रॅकवर उडी मारली आणि बघितलं तर काय, माझं कानातलंच होतं. पटकन ते उचललं आणि प्लॅटफॉर्मवर चढले. नेक्स्ट आलेल्या स्लो ट्रेनने कॉलेजला गेले. आणि तेव्हाच्या काळी मोबाईल वगैरे नव्हते. त्याच्यामुळे संध्याकाळी घरी परत आल्यावर आईला हा सगळा प्रसंग सांगितला. आईने तर दमच मारला. अर्थात तिच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणजे माझ्या काळजीपोटी तिने दम मारला होता. तिने म्हटलं, "हे बघ, सोनं काय पुन्हा घेता येईल, पण पुन्हा अशी ट्रॅकवर उडी मारू नकोस. माझ्यासाठी तूच खरा दागिना आहेस." आणि असं बोलत बोलतच तिने मस्तपैकी साखर घेतली आणि देवापुढे नैवेद्य ठेवला. मला वाटलं हा किस्सा तुमच्याशी शेअर करावा, म्हणून हा सगळा प्रपंच.